नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण आज चाळीसगावपासून करगाव रोड येथे असलेला 3 BHK रो हाऊस याचा व्हिडिओ बघणार. आपण आता हे जे काय बघत आहे हा या ठिकाणी आहे 9 मीटर रोड आणि या 9 मीटर रोडला लागूनच या ठिकाणी हे 2 3 BHKचे असलेले युनिट आहे. हे जे रो हाऊस आहे हे रो हाऊस 9 मीटर रोडपासून करगाव रोडला 300 हाकेच्या अंतरावर आहे आणि आपण आता हे जे काय बघत आहे ही आहे या ठिकाणी असलेला फ्रंट व्ह्यू. या ठिकाणी या रो हाऊसचा असलेला फ्रंट व्ह्यू आहे. या ठिकाणी हा असलेला या ठिकाणी या रो हाऊसचा असलेला आहे फ्रंट व्ह्यू. हा फ्रंट व्ह्यू ठिकाणी ही या 3 BHK रो हाऊसच्या असलेला पार्किंगचा एरिया. या ठिकाणी पार्किंगसाठी जागा देण्यात आलेली आहे. या बाजूला देखील पार्किंग ही दिलेली आहे 2 व्हीलरसाठीची. त्यानंतर या ठिकाणी ही मोठी पार्किंग देण्यात आलेली आहे. वरती जाण्यासाठीचा जिना हा बाहेरून देण्यात आलेला आहे. आपण आता या ठिकाणी या रो हाऊसमध्ये एंट्री करूया. हा रो हाऊसचा असलेला हॉल हा या ठिकाणी प्रशस्त आणि मोठा साईजमध्ये दिलेला आहे. यामुळे सुंदर असा छान स्पेस हा वापरायला मिळतो. त्यानंतर वरती छान असं सुंदर हे POP आणि डेकोरेटिव्ह सिलिंग करण्यात आलेलं आहे. हे जे रो हाऊस आहे हे रो हाऊस पश्चिममुखी असून वास्तुशास्त्राप्रमाणे सर्व काही या ठिकाणी सर्व व्यवस्था करण्यात आलेली आहे. पूर्ण प्लॅन हा वास्तुशास्त्राप्रमाणेच आहे. त्यानंतर हा प्रशस्त असा हॉल. त्यानंतर आपण आता या रो हाऊसचा असलेला हॉलमधूनच या ठिकाणी एक बेड देण्यात आलेला आहे. या ठिकाणी हा या 3 BHK रो हाऊसचा असलेला आहे बेडरूम नंबर 1. हा बेडरूम नंबर 1 हा हॉलला लागूनच दिलेला आहे. या ठिकाणी बाथरूम आणि वॉशरूमसाठीची सेपरेट व्यवस्था केलेली आहे. या ठिकाणी हे बेसिन, बाथरूम हे सेपरेट दिलेलं आहे. त्यानंतर आपण आता या बाथरूम नंतर या रो हाऊसला खाली वॉशरूम हे देखील सेपरेट देण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण आता या रो हाऊसचा किचन पाहूया. या ठिकाणी हा किचन ओटा देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी समोरच मांडलीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. किचनचा स्पेस हा देखील मोठा आणि प्रशस्त आहे आणि मागच्याच बाजूला या ठिकाणी युटिलिटी एरिया किंवा ड्राय बाल्कनीच्या एरियासाठी जागा सोडण्यात आलेली आहे. या रो हाऊसला खाली एक हॉल, एक किचन आणि बेडरूम हे देण्यात आलेलं आहे. या ठिकाणी हे किचन प्रशस्त आणि सुंदर असं छान किचन. त्यानंतर या ठिकाणी असलेला हा प्रशस्त असा मोठा हॉल आणि या बाजूलाच या ठिकाणी हा बेडरूम नंबर 1 दिलेला आहे. हा बेडरूम नंबर 1. या ठिकाणी बेडरूमवर वरती जाण्यासाठीचा जिना या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी वरती 2 बेडरूम देण्यात आलेले आहे यासाठीचा हा स्पेस. त्यानंतर या ठिकाणी वरती 2 देण्यात आलेले आहे. या ठिकाणी प्रशस्त असा मोठा हा रूम आणि त्या बाजूलाच या ठिकाणी रूम दिलेला आहे. या ठिकाणी टोटल या रोडमध्ये 5 रूम आहे. या रोडमध्ये 3 बेडरूम आहे. त्यापैकी वरचे हे 2 बेडरूम आहे याचा आपण रेंटने देखील घेऊ शकतो. प्रशस्त आणि मोठा या ठिकाणी हा रूम आहे. त्यानंतर या रूममधूनच बाहेर बाल्कनीचा स्पेस देण्यात आलेला आहे. हा या ठिकाणी या बाल्कनीचा स्पेस संपूर्ण रोड
वरच्या रूमसाठी 2 रूमसाठी बाथरूम आणि वॉशरूम आहे हे बघूया. या ठिकाणी हा बेसिनचा एरिया, त्यानंतर हे अटॅच बाथरूम आणि वॉशरूम हे अटॅच वरच्या 2 रूमसाठी देण्यात आलेला आहे. हे अटॅच नंतर हा बेसिन एरिया आणि या बेसिन एरियाच्या नंतर आपण या ठिकाणी ओपन टेरेस ही देण्यात आलेली आहे. ओपन टेरेस ही देखील मोठी आणि प्रशस्त आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरला संपर्क करा. धन्यवाद.